या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला मोठा धक्का बसला असून या संदर्भात माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे। मुळातच आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या कष्टातून घामातून तयार झालेली बँक आणि या बँकेवरती जे संचालक मंडळ होतं त्या संचालक मंडळाने शेतकऱ्याला मदत कमी आणि स्वतःच्या कारखान्यांना किंवा काही अनियमितता करून त्यांच्या सहकाऱ्यांच्या कारखान्याला जे लोन दिलेले होते त्याबद्दल 2010ला मी पहिली तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीची दखल रिझर्व्ह बँकेला तक्रार दिली होती, नाबार्डला दिली होती, मी सहकार खात्याकडे दिलेली होती, परंतु त्याची दखल घेतली जात नाही म्हणून मी 3 वर्षानं 2013ला माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो। उच्च न्यायालयाने त्यामध्ये 78ची इन्क्वायरी करावी, 83 प्रमाणे परत 88 प्रमाणे अशा इन्क्वायरी कराव्या म्हणून ज्या ऑर्डर झालेल्या होत्या त्या अनुषंगानं ह्याच्या बऱ्याच चौकशा वगैरे झाल्या। 78ची झाली, 83ची झाली, त्यानंतर 88ची होत असताना बरंच हायकोर्टामध्ये काही सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर गेलं, मंत्रालयामध्ये पण मंत्र्यांकडे सातत्यानं ह्याचे अपील वगैरे होत होते आणि या सगळ्या ह्याच्यातून 83ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर 88च्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी न्याय मागवत होतो आणि आज या ठिकाणी त्या ठिकाणी तोष्णीवाल नावाचे एक पणनचे डायरेक्टर होते पूर्वीचे, त्यांना सेवानिवृत्त होते, त्यांना एक ह्याच्यामध्ये एक न्याय प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी त्यांची जॉईंट रजिस्टरनं नेमणूक केली। त्यांनी पूर्ण चौकशी वगैरे केली, त्याच्या सुनावण्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्यांना नोटिसा वेळोवेळी देऊन त्या संचालक मंडळाला झाल्या आणि त्यामध्ये 88ची इन्क्वायरी पूर्ण करून त्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। त्यामध्ये जवळपास जे बँकेचे काही डायरेक्टर होते की ज्यांनी अनियमित कर्ज वाटप केलं, खास बाब म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केलं त्या सगळ्यामुळं जे बँकेला नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी मूळ मुद्दल 238,43,999 रुपये ही त्यांच्याकडनं वसुली या ठिकाणी ते वसुलीला पात्र आहेत अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर 11,25,000 रुपये जो काही ह्याच्यावरती खर्च झालेला आहे तोही त्यांच्याकडनं वसूल करण्यात येणार आणि विशेष बाबमध्ये 238,43,999 रुपये याच्यावरती किमान एक ज्यावेळेसपासून NPAमध्ये हे अकाउंट आहेत असं जर सगळं काउंट केलं तर माझ्या माहितीप्रमाणे डोबळ 1,000 कोटीपर्यंतची नुकसान भरपाई ह्या सगळ्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांकडून होणार आहे। आणि मुळात जो माझा उद्देश होता की ह्या शेतकरी बांधवांची बँक वाचली पाहिजे, जी लढाई मी गेली 14 वर्षी लढाई लढत होतो, जी 14 वर्षाचा वनवास म्हणतात त्याचं आज फळ मिळालं शेतकरी बांधवांना आणि बँक या ठिकाणी सुरक्षित राहिली आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्या संचालक मंडळांनी व्यक्तीच्या काही कर्ज घेतलेले ते सुद्धा आणखीन थकीत आहे, त्याकरता NCLT म्हणून कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत आणि आमची बार्शीची जी माझे काही आमचे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याकडे जवळपास 320 कोटीची वसुली करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दावे दाखल केले। तर अन्य जे कर्जदार आहेत ज्यांनी कर्ज थकविले आहेत कुणाकडे 100 कोटी आहेत, कुणाकडे 50 कोटी आहेत, कुणाकडे 70 कोटी, असे NCLTमध्ये 7 ते 8 दावे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हा बँकेला अनियमितता करून नुकसान केलं म्हणून ही जबाबदारी निश्चित झालेली आहे। हा मॅटर वेगळा आहे आणि त्यांच्याकडे जे व्यक्तीच्या कर्ज आहेत त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांचे बंधू त्यांचे पुतणी ते 320 कोटी आहेत ते वेगळे आणि अशा पद्धतीनं जे बँकेमध्ये 3600 कोटीची बँक होती 2600 कोटी रुपये डायरेक्टर लोकांनीच वाटून घेतलेले होते आपापसातल्या त्यांच्या सूतगिरण्या, खाजगी कारखाने, शैक्षणिक संस्था या सगळ्या बाबींना जे कर्ज वाटून घेतलं होतं आणि शेतकऱ्यांना 500 कोटीच्या वरती कधी कर्ज दिलं जात नसायचं बँकेच्या माध्यमातून आणि हे दुर्दैव होतं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून। परंतु आज या ठिकाणी प्रशासक गेली माझ्या माहितीप्रमाणे 18पासून एक 7-8 वर्ष झालं प्रशासक आहेत आणि या प्रशासकाच्या माध्यमातून बँकेला सुरळीतपणा आलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 5,000 कोटीपर्यंत आज बँक त्या ठिकाणी गेलेले अपडेट झाले आहेत आणि माझे एक ढोबळ अंदाजे सांगतो मी 500 कोटी रुपये वाटप होतं जिल्ह्यामध्ये, आता 2,000 कोटीचं वाटप बँकेनं सुद्धा केलेलं आहे। अशा पद्धतीनं शेतकऱ्याची बँक वाचवावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि 14 वर्षांना आज या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातला न्याय मिळाला। मधला राजकारणाचा कुठला मुद्दा नाही आहे, कुठला ह्याच्यामध्ये आता उद्या म्हणतील की
जसं ED लावली, CBI लावलं, कुठं अँटी करप्शन लावलं असा मुद्दा नाही आहे. ही लढाई माझी 2010 पासूनची आहे आणि शेतकऱ्यांची बँक वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि आज आपण पाहिलं की बँक सुस्थितीत आलेली. तसं काय राजकीय मुद्दा नाही, उमेदवार कोण काय हा मुद्दा वेगळा आहे, परंतु ही माझी शेतकऱ्यांसाठी लढाई होती. खरं तर DCC बँक शेतकऱ्यांसाठी बँक आहे. मग आता कशा पद्धतीने यापुढच्या एकंदरीत हे असणार आहे, कशा पद्धतीने यामध्ये अडचण होईल, काय शिक्षा होईल किंवा काय कोर्टाने काय आदेश दिलेले आहेत? नाही, ह्याच्यावरती जे ज्यांना निर्णय देण्याचे अधिकार दिलेले होते तोष्णीवाल त्यांनी निर्णय दिलेला आहे. आता ह्याच्यावरती त्यांना संधी असेल आणखीन कोर्टात वगैरे जाण्याची, त्याच्यावरती या सगळ्या पुढच्या घडामोडी घडणार आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी माझं कॅवेट असणार आहे आणि माझी लढाई जोपर्यंत वसुली होत नाही तोपर्यंत माझी लढाई. आणि ह्याच्यावरती आता प्रॉपर्टीवरती बोजे वगैरे चढून ह्यांना वसुली आणि शेवटी कुठल्या जरी कोर्टात गेलं तरी कोर्ट निम्मे पैसे भरल्याशिवाय जामीन पण देणार नाही, गुन्हे दाखल होतील ना नंतर. खरं तर आपल्या यामध्ये आरोपीमध्ये जे आपल्या प्रतिस्पर्धी आहेत सोपत, तर त्यांनी आपल्यावर टीका केली की यापूर्वी तालुक्यामध्ये राक्षस आहे आणि पैशाचा माल आणि सुट्टीचा माल आलेला आहे वगैरे. आता कशा पद्धतीचं उत्तर असणार आहे? कारण ते यामध्ये आता मला सांगा, ज्या व्यक्तीवर बार्शी तालुक्यामध्ये बाजार समितीमध्ये अपार केला जवळपास 8 कोटीच्या पुढं अपार केला, लायबिलिटी फिक्स आहे त्यांच्यावर जबाबदारी, त्याच्यामध्ये 420चा गुन्हा दाखल आहे. त्या ॲफिडेविट आपल्या प्रतिज्ञापत्राची निवडणुकीच्या त्याच्यामध्ये आहे. दुसरा मुद्दा GULC कायद्याखाली जमिनीचा अपार केला पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये पण 420चा गुन्हा दाखल करा म्हणून काही ऑर्डर झालेले ते ही लातात, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल. आता हा 88चा निकाल त्यांच्याकडनं व्यक्तिशा सगळ्यात जास्त वसुली त्यांच्याकडे आहे. 30,27,28,122 रुपये 80 पैसे त्यांच्याकडे वसुली आहे. म्हणजे किती बेकायदेशीर कृत्य केलं सांगा. आणि दुसरा मुद्दा 320 कोटी रुपये NCLTमध्ये त्यांच्यावरती दावा दाखल आहे की त्यांच्या बंधूवरती पुतण्यावरती ते वसूल करण्याकरता, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यात ऑर्डर होईल आणि त्यांच्याकडनं बँक वसूल करणार आहे. आणि शिवाय आर्यन शुगरचे शेतकऱ्यांनी पैसे घातलेले ते ऊस घातलेला त्याचेसुद्धा पैसे बुडवले, शेअरचे 18 कोटी बुडवले. तसं माझ्या बाबतीत मी राक्षस आहे म्हणतात ना, माझ्या बाबतीमध्ये मी कुणाचं 10 पैसे बुडवले, कुणाच्या अपार केला, कुठं बँकेमध्ये मी वन टाईम सेटलमेंट केली. बँकेचा माझ्या जीवनात 21व्या वर्षी मी पहिलं कर्ज घेतलेलं आहे. आत्तापर्यंत मी बँकेचा 1 रुपया थकीत आहे किंवा 1 रुपयाचा अपार केला आहे, बुडवलं आहे किंवा मी कुठं चिटिंग केली असं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण तर द्या सोडून, मी बार्शीसुद्धा सोडायचं, बार्शीचा संन्यास घेईल ह्या मताचा मी आहे. स्वतःच चोऱ्या करायच्या, स्वतःच भानगडी करायच्या आणि दुसऱ्यावरती आरोप करायचा ही दुर्दैव आहे. आणि हा सगळा अपार उघडकीला आणला त्याच्यामुळे त्यांचा थायथायट होतो. नाही, आता ह्यांनी 88ची इन्क्वायरी असते ती अंतिमच ना, ह्याच्यामध्ये सगळ्या बाबी 78 झाल्यानंतर 83 झाल्यानंतर 88मध्ये सगळ्या बाबींचा पुरेपूर त्यांना संधी देऊन, त्यांचं म्हणणं घेऊन, त्यांना सगळ्या नोटिसा वगैरे देऊन ह्या सगळ्यावरती पूर्ण सुनावण्या केल्या जातात. आणि सुनावण्याच्या आधारावर ज्या पद्धतीनं सगळे साक्ष पुरावे होतात, साक्ष पुराव्यानंतर न्यायाधीश निर्णय देतात, त्याच पद्धतीचा हा निकाल आहे. आणि 88चा निकाल आहे, त्याच्यामध्ये 238,43,999 रुपये ह्या 35 जणांकडून या ठिकाणी वसूल करावे अशा पद्धतीची ऑर्डर झाली. यातले प्रमुख नाव कोणाकोणाचे? सगळे दिग्गज आहेत. आता आमचे तर महाशय आहेतच बार्शीतले, दिलीप सोपल आहेत, विजयदादा आहेत, दीपकराव साळुंके आहेत, बरेच असे सगळे जेवढे जिल्ह्यामधले दिग्गज मंडळी होती ही सगळीच मंडळी यामध्ये आहेत की माने साहेब आहेत, त्याचबरोबर संजय मामा आहेत, बबनदादा आहेत, ही सगळी मंडळी यामध्ये जे आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जे जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती डायरेक्टर म्हणून होते, जे संचालक म्हणून होते, ही सगळीच मंडळी त्यामध्ये आहेत. आणि कुठं आता उदाहरणार्थ आमच्यातला आर्यन शुगर उदाहरण देतो, मला बार्शीतली जास्त माहिती असल्या कारण सगळीच माहिती आहे, पण तरी पण एक उदाहरण देतो. 5 एकर जमिनीवरती आज अर्ज आणि 2 दिवसात 82 कोटी ट्रान्सफर. 5 एकर त्या जमिनीची त्यावेळेस 20,000 रुपये एकर जमिनीची किंमत होती. 1 लाखाच्या ग्रामीण भागातल्या खामगावच्या जमिनीवरती 1 लाख रुपयाची जमिनीची किंमत आणि 82 कोटी रुपये 2 दिवसात ट्रान्सफर. आणि अशा पद्धतीनं जे अनियमितता करून कर्ज वाटप केलेलं आहे
आणि जे नुकसान झालेलं आहे बँकेचं त्यामुळे ह्यांना दोषी त्या ठिकाणी धरले. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.